अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढल्यानंतर संपूर्ण जगभरात युद्धाच्या बातम्या पसरू लागल्या आणि त्याचा परिणाम भारतातही दिसायला लागला. मात्र या परिस्थितीत प्रश्न फक्त युद्धाचा नव्हता, तर सरकारच्या तयारीचा आणि निर्णयांचाही होता. मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना सरकारने जनतेला स्पष्ट माहिती देण्याऐवजी फक्त परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं. परंतु प्रत्यक्षात जमिनीवरील चित्र वेगळंच दिसत होतं. देशभरातील अनेक पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढू लागली. लोकांनी आपल्या वाहनांच्या टाक्या फुल करण्यास सुरुवात केली. काही लोक बाटल्या आणि ड्रम घेऊन रांगेत उभे राहू लागले. यामागचं मुख्य कारण म्हणजे जनतेला सरकारच्या आश्वासनापेक्षा सोशल मीडियावरील अफवा अधिक खरी वाटू लागल्या होत्या. हीच सरकारची सर्वात मोठी चूक ठरली, जनतेचा विश्वास गमावणं. जर खरंच पुरेसा इंधनसाठा उपलब्ध होता आणि परिस्थिती नियंत्रणात होती, तर लोक एवढे घाबरले का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. याच काळात सरकारकडून तेल कमी वापरा, गॅस जपून वापरा असे संदेश दिले जात होते. परंतु सामान्य माणूस आधीच महागाईने त्रस्त होता. पेट्रोलचे दर वाढले, वाहतूक महाग झाली, भाजीपाला, किराणा आणि गॅसच्या किमती वाढल्या. अशा परिस्थितीत कमी वापरा हा सल्ला लोकांना वास्तवापासून दूर वाटू लागला. कारण सामान्य नागरिक पेट्रोल चैनीसाठी वापरत नाहीत, ते कामावर जाण्यासाठी वापरतात. गॅस वाया घालवण्यासाठी वापरत नाहीत, तर घर चालवण्यासाठी वापरतात. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने इराणकडून तेल खरेदी कमी केली. हा निर्णय आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने योग्य असू शकतो, परंतु त्याचा आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडला. सरकारने मोठमोठ्या भाषणांमध्ये देश मजबूत असल्याचं सांगितलं, पण जनतेच्या मनातील भीती कमी करण्यात मात्र अपयश आलं. सोशल मीडियावर युद्धाच्या अफवा सतत पसरत होत्या. लोक घाबरत होते, पण सरकारकडून ठोस आणि विश्वासार्ह संवाद दिसून येत नव्हता. जेव्हा सरकार बोलत नाही, तेव्हा अफवा बोलायला लागतात, आणि जेव्हा अफवा राज्य करतात, तेव्हा जनता गोंधळते. आज परिस्थिती अशी झाली आहे की सामान्य माणूस प्रत्येक बातमी ऐकून घाबरतो. उद्या पेट्रोल किती महाग होईल, गॅस मिळेल की नाही, किंवा आणखी कोणता नवीन नियम येईल याची लोकांना चिंता वाटू लागली आहे. देश चालवणं म्हणजे फक्त निर्णय घेणं नाही, तर त्या निर्णयांमुळे निर्माण झालेली भीती कमी करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि इथेच सरकार कमी पडताना दिसत आहे. युद्ध हे फक्त सीमेवर लढलं जात नाही, तर त्याचे परिणाम लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात. जेव्हा तेलाचे दर वाढतात, तेव्हा फक्त पेट्रोल महाग होत नाही, तर प्रत्येक वस्तू महाग होते. वाहतूक खर्च वाढतो, शेतकऱ्यांचा खर्च वाढतो, व्यापाऱ्यांचा खर्च वाढतो, आणि शेवटी या सर्वांचा भार सामान्य माणसाच्या खिशावर पडतो. आज अनेक कुटुंबांची अवस्था अशी आहे की महिन्याचा पगार येण्याआधीच खर्च संपतो. त्यात पेट्रोल आणि गॅसच्या वाढत्या किमतींनी लोकांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलं आहे. एका बाजूला सरकार आत्मनिर्भर भारतसारख्या घोषणा करत आहे, पण दुसऱ्या बाजूला तेलासाठी अजूनही परदेशांवर अवलंबून राहावं लागतं आहे. त्यामुळे जगात कुठेही तणाव निर्माण झाला की त्याचा फटका थेट भारताला बसतो. सरकारने आधीपासून पर्यायी ऊर्जा स्रोतांवर अधिक मोठ्या प्रमाणात काम केलं असतं, तर आज परिस्थिती थोडी वेगळी असती. युद्धाच्या अफवांमुळे लोक मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ झाले आहेत. व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज लोक खरं मानू लागले आहेत. कोणी म्हणतं पेट्रोल संपणार, कोणी म्हणतं मोठं युद्ध होणार, तर कोणी आणीबाणी लागू शकते अशा चर्चा करत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनेक लोक अधिकृत माहितीपेक्षा सोशल मीडियावर अधिक विश्वास ठेवू लागले आहेत. याचा अर्थ लोकांचा सरकारी व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. सरकारची जबाबदारी फक्त नियम बनवणं नसते, तर संकटाच्या काळात जनतेला मानसिक आधार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पण आज सामान्य माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो आहे, खरंच परिस्थिती नियंत्रणात आहे का? कारण जर सगळं नियंत्रणात असतं, तर लोक एवढे घाबरले नसते. आज गरज आहे ती मोठमोठ्या घोषणांची नाही, तर स्पष्ट आणि प्रामाणिक संवादाची. जनतेला सत्य सांगणं, परिस्थिती काय आहे हे स्पष्ट करणं, आणि कोणत्या उपाययोजना सुरू आहेत हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा सरकार शांत राहतं, तेव्हा अफवा देश चालवायला लागतात, आणि कोणत्याही देशासाठी हीच सर्वात धोकादायक परिस्थिती असते. तुम्हाला यावर काय वाटतं ते नक्की कळवा.